झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यामध्ये चोरीला गेलेला पीएमपीएलचा बस स्टॉप अखेर सापडलाय। सिंहगड रस्त्यावरच्या एका वर्कशॉपमध्ये हा बस स्टॉप सापडला। रेंजिल कॉर्नरवरचा बस स्टॉप गायब झाल्याची तक्रार पीएमपीएलने केली होती। हीच बातमी झी 24 तासने दाखवल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी या बस स्टॉपचा शोध घेतला। तेव्हा वर्कशॉपमध्ये या बस स्टॉपची रंगरंगोटी सुरू होती। पुण्यातून चोरीला गेलेले आणखी 3-4 बस स्टॉप त्या ठिकाणी आढळून आले। कुठल्याही प्रकारची परवानगी किंवा अधिकार नसताना इथल्या कर्मचाऱ्यांनी हे बस स्टॉप उखडून आणले होते। त्यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। विशाल पल्लोळ यांच्या सांगण्यावरून हे बस स्टॉप काढून आणलेत। ह्या बस स्टॉप काढण्याचं कॉन्ट्रॅक्ट विशाल पल्लोळकडे आहे। मी त्याची सुद्धा माहिती आष्टेकर साहेबांकडून घेतली पीएमपीएमएलच्या। तर ते म्हटले विशाल पल्लोळ नावाचा कुठलाही कॉन्ट्रॅक्टर पुणे महानगरपालिकेमध्ये कार्यरत नाहीये। त्यामुळे विशाल पल्लोळचा या बस स्टॉप काढून आणण्याशी संबंध 100% आहे। ताब्यात घेणार सगळे हे रिपेअर करून ज्यांनी कोणी काढले त्याला आहे तसे परत रिपेअर करून लावायचे आम्ही पहिले बंदोबस्त करणार आणि त्याच्या विरुद्ध खटला दाखल करणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।